सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ पोळी खाऊन झाली होती आणि मायराने पण नाश्ता केला होता। त्यानंतर नाश्ता वगैरे करून मी कंटिन्यू अभ्यास करत होते, तोपर्यंत मम्मीचं कामावरच काम चाललं होतं। तिचं काम झाल्यानंतर ती आणि मायरा दोघी जणी मिळून सपाशिरता कापत होत्या आणि मला पण एक एक खाप देत होत्या। त्यानंतर मायरा खूप कंटाळली होती घरामध्ये, म्हणून आम्ही बाहेर बसलो होतो। आणि ही बघा, ही माझी ना 10वीची वही आहे बरं का, अजून पण ती गृहपाठाच्या वह्या होत्या तेव्हा ती अजून पण जपून ठेवलेली होती। तिचे जे भरलेले पान होते ते काढून टाकले होते, मी मार्क बघा 8 8 9 9 10 10 आणि ती मायराला खेळायला दिली होती, कारण मी अभ्यास करत होते, ती माझी वही वडायची, म्हणून मम्मीने तिला ती वही आणून दिली आणि एक जुना पेन आणून दिला। ती ते पाहून ना खूप खुश झाली बरं का। तर ती सगळ्यांना दाखवत होती माझ्याकडे पेन आहे, पण तोंडात घालायचं काय, सोडायचं नाही। आणि मस्त बाहेर बसलो होतो आम्ही, आणि ती इथे तुरु तुरु पळत होती ना इथं, म्हणून एवढी चटई टाकली होती मोठी, म्हटलं याच्यावरती थांबन। आणि ती वहीला आणि पेनला नादवली, त्याच्यामुळे ती त्या जागेवरती होती, कुठे गेली नाही। तर आधीले पळत होती, नाही बा मी पेन मागत होते तशी देतच नव्हती मला, ती तूच कर। त्याच्यानंतर पण संध्याकाळ झाली तरी पण माझा अभ्यास चाललाच होता, कारण होतच नव्हता। किती म्हणजे किती पाठ करावं काही समजतच नव्हतं मला। आणि ती मग बाबांसोबत खेळत होती, तिचा खेळ चांगला चालला होता, त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं। अभ्यास करून करून पण मला खूप कंटाळा आला होता, म्हणजे जे करते ते लक्षात राहत नव्हतं, लक्षात राहिलेलं परत लिहावं लागत होतं मला, असं माझं चाललं होतं करायचं काम। कारण उद्या 2 पेपर आहेत एकाच दिवशी, एक पहिला पेपर सायबर सिक्युरिटीचा आहे, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा पेपर आहे, असे 2 पेपर आहेत मला उद्या। त्याच्यामुळे मला त्याचा जाम लोड आलेला आहे। युनिट टेस्टच आहे तसं म्हणायला गेल्यावरती, पण ना खूप जमलिंग होती आता। त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळची आरती केली संगीताताईच्या घरात गणपती बाप्पाची, आणि गणपती बाप्पाची आरती आज मी घेतली होती, मी केली, कारण मायरा झोपली होती त्या टायमिंगपर्यंत, त्यामुळे मी केली। त्याच्यानंतर तिकडून आल्यावरती जेवण वगैरे करून मी कॉलेजची बॅग रेडी केली, माझे काही पेन असतील पेन्सिल्स असतील सगळे, माझा ड्रेस वगैरे काढून ठेवला, टाय ID कार्ड सगळं व्यवस्थित करून ठेवलं। आणि त्याच्यानंतर मायरा उठली होती आणि ती टाळ्या वाजत होती, म्हणून मग मी तिला घेऊन आली होती गणपती बाप्पाकडे बघायला, नादवायला तिला। तर दोघींचं चाललं होतं, मस्त खेळत होती तिथे येऊन। आणि आता म्हटलं तिची झोप झाली आहे, त्यामुळे ती तर जागणारच आहे, त्याच्यामुळे तिच्यासोबत मी पण जागी राहणार आहे। आणि मग तोपर्यंत अभ्यास करणं बघ, आताशी 9:15 वाजलेत आणि मॅडम आत्ता उठलत, ती झोपली होती शांत, त्याच्यामुळे झोपून दिली। आणि मला उद्याचं जाम लोड आलेलं आहे, त्याच्यामुळे ना मला काय करावं काय नाही ते समजतच नाहीये। मग तिकडनं आलो आणि गपचूप अभ्यासाला बसली मी।